राष्ट्रवादीला युतीत घेऊन आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सख्खे भाऊ आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला सावत्र भाऊ आहे, असं वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण विभाग दिलीप देशमुख यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांचं वाटोळं झालं असं देखील देशमुख यांनी म्हटलंय. त्याचबरोबर देशमुख यांनी राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्यावर सुद्धा आरोप केला आहे. पवार हे निधी देताना तफावत करतात असं देशमुख यांनी म्हटलंय. दिलीप देशमुख म्हणाले, आपल्या महाराष्ट्रात 3 पक्षांचं सरकार आहे. यामधील पहिला पक्ष म्हणजे भाजपा, दुसरी शिवसेना आणि तिसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. खरं तर ते राष्ट्रवादी आम्हाला नको होते, कारण भाजपा व शिवसेना हे दोघे सख्खे भाऊ आहेत, यात कोणाचंही दुमत नाहीये. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपाचा सावत्र भाऊ आहे. त्यांना मुळात युतीत कशासाठी घेतलं तेच कळत नाही. आम्ही तेव्हाही या विरोधात बोललो होतो. आजही कार्यकर्त्यांच्या अशाच भावना आहेत. भाजपाचे लातूर जिल्हाध्यक्ष म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीत घेतल्यामुळं आमच्या भाजपा कार्यकर्त्यांचं वाटोळं झालं. आमचं काहीही चांगलं झालं नाही. कार्यकर्त्यांचं केवळ वाटोळं झालंय आणि हीच आम्हा सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे, असं म्हणत देशमुख यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवलाय. ते नेमकं काय म्हणाले पाहूयात. राष्ट्रवादी हा आपला भाजपचा सावत्र भाऊ आहे. तर कशा करता युती केली तेच कळणार. इतकी भानगड झाली आम्ही बोललो तर हे बोलणं म्हणाले, अरे कार्यकर्त्याच्या भावना अशा आहेत की राष्ट्रवादीला युतीत घेऊन आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं. चांगलं नाही झालं, वाटोळं झालंय आमचं. म्हणून हे सगळ्याची भावना आहे. आता ते म्हणते हे माहिती तुम्ही कसं असं बरोबर आमच्यावर अन्याय झालाय. आम्ही स्पष्ट बोलणारे माणसं आहोत. तर दिलीप देशमुख यांच्या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.